नमस्कार भावांनो, लॉक 10 मध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळी उठून झालो फ्रेश आणि आलोत नाश्ता करायला। नाश्ता घेतला होता समोसा। नाश्ता करून आलो तोपर्यंत आला कंपनीवाल्याचा फोन, म्हणला येऊन द्या खाली करायला। इतनी खुशी ड्रायव्हरने सांगितलंय आणि कामगारांनी ऐकलंय, असं कधी होतच नाही। मग काय, जे सांगितलं होतं तेच झालं। कल मैनू एक कुड़ी मिली जिहदे गल्लां दे विच टोए मोए मोए धक्का लगाया का बे। मग काय, कंपनीवाल्यांनी आणली JCB आणि लावला धक्का आणि काढली महिना बाहेर। कारण अशा टायमात नाही फिरवायचे हाऊसिंगचे जास्त टायर, नाहीतर टायरचे आणि मार्गाचे बटन सोबतच पडतील। ये बड़ी अच्छी बात कही आप। मग काय, तोपर्यंत झाला लंच टाइम आणि आपण आलो जेवण करायला। या मित्रांनो जेवण करायला। जेवण करून आलोत माघारी, तोपर्यंत आलता हायड्रा। मग काय, सोडली गाडी आणि लावली अनलोडिंगला। मग काय, 2 दिवसानंतर झालती आज गाडी खाली आणि मग आपण निघलो होतो हॉटेलवर, कारण आंघोळ नव्हती भेटली 2 दिवस। मग काय, केली आंघोळ, झालो एकदम फ्रेश आणि तोपर्यंत आला ट्रान्सपोर्टरचा फोन। लोडिंग केले अजाव बडोदा असं म्हणलं, आपल्याला कुठं निघलाय दम। मग काय, आपण निघलो 70-80 स्पीडनी डायरेक्ट बडोदा। मग काय, आपल्याकडं पाहुण्याची कमी दिसली आपल्या चालता चालता पूर्वच, त्यांना पण सांगितलं लाईक करा, फॉलो करा, चला शाबाश। पुढे आलो तो इथं होत्या खूप साऱ्या गौमाता। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण यांना माता मानतो, त्यांना केला प्रणाम। मग काय, आलो डायरेक्ट बडोदा बायपासला। जेवणासाठी थांबलो महादेव हॉटेलला आणि जेवणासाठी घेतली होती कढी आणि चपाती, एकदम कडक मस्तपैकी चुरायचं आणि दणकून हाणायचं। अच्छा हमको सिखा रिया है। आजचा मुक्काम इथंच होता। सकाळी लवकर उठून जायचं होतं कंपनीत लोडिंगला। कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला। लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, चला।